हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी ना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर सचिन सकाळीच ऑफिसला गेले आणि तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मला परत एकदा ॲड्रेस अपडेट करण्यासाठी जायचं आहे, तर ती जाणारच होतो। पण सकाळी सचिन गेल्यानंतर मग 12:30 वाजता बोलवलं होतं त्याच्यासाठी। ते म्हटले नंतर मी येतो तुला घ्यायला, पण मम्मी आणि माझा लहान भाऊ चालले होते रक्त चेक करायला, तर म्हटलं चला मी पण येते मला तिथं सोडा। आणि नंतर मम्मीचं रक्त वगैरे चेक करूसं मी थांबले का तर मम्मीचं सकाळी सुद्धा एकदा रक्त चेक केलेलं आहे आणि नंतर दुपारी पण केलं वापस 2 तासांनी जेवण झाल्यानंतर। आणि मम्मी म्हणत होती मी थांबते, पण म्हटलं नको तुझं रक्त चेक केलेलं आहे त्याच्यासाठी तू घरी जा म्हटलं, मी सचिनसोबत नंतर येते आणि शिवाय वेळ किती लागेल ती सुद्धा माहीत नाही आहे। आणि खरं तसंच झालं, बराचसा वेळ आम्हाला इथे गेला, 2 ते 3 तास गेल्याने गेले का तर ही जी तुम्ही फॉर्म दिसतं माझ्या हातात ती 3 ते 4 वेळा परत चुकलेला आहे। त्यांच्याकडून चुकला, सही त्यांची वरती झाली, परत शिक्का खाली झाला, काय काय असं 3 4 वेळा गडबड झाली। आणि बरे झालं की ती फोटो तरी 2-3 होते आणि नसतं परत फोटो काढायला वगैरे जावं लागलं असतं। आणि नंतर ते झाल्यानंतर चला तर मग आता काम झालंय आणि पूर्ण दिवस आज सुद्धा इकडंच गेला। आणि सचिनचं आता थोडंसं काम होतं बँकेत, परत बँकेत पण आलो आणि आता त्यांचं काम झाल्यानंतर आता सोडायला मला घरी यायला लागलं, परत त्यांना ऑफिसला यायचं आहे। आणि 2 दिवस झालं ॲड्रेस बदलण्यामध्येच गेली माझी। तर चला आता एकदाच ॲड्रेस बदलून तर झालं, आता 2-4 दिवसांनी येईल म्हटले आणि आल्यानंतर मग माझं काम होईल। तर चला आता स्नेहाचा फोन आला होता, बऱ्याच वेळा तिनं फोन केला कधी येणार आहे म्हणून, आणि आज तिनं सुट्टी घेतलेली आहे, तिला तिची तब्येत खराब आहे जराशी म्हणून आज सुट्टी घेतली। म्हणलं होतं की आज जरा दुपारी लवकर आल्यानंतर म्हणलं तिच्यासोबत जरा वेळ घालवाईल, पण काय पूर्ण दिवस इकडे गेला आणि आता सध्या आता घरी चाललोय। टाकून घेतो आता उद्या परत नवीन आले पुढचा चांगला आहे, मागचा टाकावा लागतो। मी बोंडी आलतो। बॉन्डी ढाळे खा ना बाळा। नको। का रे काय झालं पायाला? काय पायाला काय झालं तुझ्या? लागले? काय लागले दाखव। मला टकला लागले। हां टकला लागलाय का? पाणी सांडायला लागलं रे पिल्लू, ओलं करू नको। टकलत नाही हो। आणि स्नेहा इथं अद्रक लसूण नीट करायला लागली आहे की नाही स्नेहा? स्नेहाला आज सुट्टी आहे तर स्नेहा काम करते काहीतरी अद्रक लसूण भांडे पण घासले। बापरे माझं पिल्लू लय हुशार झालं। तर स्नेहाने किचन पण साफ केलं, भांडे वगैरे मी तसे ठेवून गेले होते, स्वयंपाक केला आणि गेले। आणि स्नेहाने भांडे वगैरे सुद्धा घासलेले आहेत। तर लेकराला घरी बसल्या बसल्या आज काम लागलं काही ना काही। आणि हे बघा माकड कसं बर्फ खेळायला लागलं। बॉन्डी बोलला होतंय रे। तर तेवढ्यात मम्मी सुद्धा आली आणि बॉन्डीच्या पायाला खूप जास्त जोराने बॅट लागलेले आहे आणि तो मला शिकवतोय की कराटे क्लासला चाललाय तो आणि कराटे शिकवतोय की असं करायचं तसं करायचं ते शिकवत आहे। आणि स्नेहा जी अद्रक लसूण सोलत होती तर मम्मीने प्लेट घेऊन ती बसली आता नीट करत, स्नेहा सुटली पटकन। तर चला मग पटापट ही करते आणि मला शिवाय हातपाय वगैरे धुते आणि मला रात्रीच्या जेवणाची तयारीसुद्धा करायची आहे। काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगणारच आहे, त्यासाठी तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा। आणि चला मग पटापट सुरू करूया। सचिनने काहीतरी भाजी आणलेली आहे, काय काय आणलेली आहे बघू।
आणि सचिननं त्यांच्यासाठी ब्लॅक कॉफी बनवायला लावली होती. म्हटलं चला माझ्यासाठी पण थोडीशी बनवते. शक्यतो मी रात्री ब्लॅक कॉफी वगैरे पित नाही आहे आणि पिऊ पण नसती, पण कधीतरी अशी बनवायला लावली तर वाटते चला थोडीशी आपल्यासाठी पण बनवूया. आणि तसंच झालं. थोडीशी माझ्यासाठी बनवली. थोडीशी ग्लासात कॉफी टाकली, वरतून गरम पाणी टाकलं आणि कॉफी तयार झालेली आहे. त्यांच्यासाठी थोडीशी साखर टाकून बनवली. आणि असं नाही की वजन वाढतं पण मी कधी ब्लॅक कॉफी साखरेची वगैरे पित नाही आहे, असं नाही आहे. पण आता सवय झालेली आहे की बिनसाखरेची कॉफी वगैरे प्यायची, ब्लॅक कॉफी. शक्यतो दुधाची कॉफी वगैरे मला आवडत नाही. चहा तर बिलकुल पित नाही आहे मी. तर ब्लॅक कॉफी थोडीशी पिते आणि दुपारी शक्यतो पिते जास्त, पण रात्री बिलकुल नाही पित. पण आता बनवायला लावली होती, म्हटलं चला थोडीशी माझ्यासाठी पण बनवते. आणि रात्रीच्या जेवणाची तयारी करायची सकाळी, दुपारी आणि सकाळची भाजी चपातीसुद्धा होती. आणि आता हे मी काढत आहे फ्रीजमधून भज्याचं पीठ, जे सकाळी मी जायच्या आधी माझ्या भावासाठी भजे बनवले होते. आणि ते फ्रीजमध्ये पीठ होते का तर सचिन वगैरे गेलतेच नाही, आपण गेलती आणि स्वप्नीलसाठी थोडेसे भजे ठेवले. आणि ह्या दोघांना बनवण्यासाठी म्हटलं रात्री बनवून का आता बनवून ठेवलं तर थंड होतील आणि आल्यानंतर रात्री गरम गरम बनवून देईन म्हटलं. आणि तसं कॉफी वगैरे बनवून देते. पटापट चटणी बनवते. भजे पाव आणि चटणी वगैरे खातील. सचिननं पाव घेऊन आले होते, जी मिसळ बनवण्यासाठी आणले होते त्यांनी पाव. तर 4 ते 5 पॅकेट आणलेलं आहे. तर म्हटलं ठीक आहे चला आता म्हटलं खा. पुरले नाही पाव तर उद्या मिसळ बनवण्यासाठी दुसरे आणा येतील. आणि आता स्वप्नील येईल ते डायरेक्ट फोन बंद करेन, का तर तो व्हिडिओ काढायला लागला की तसंच करतो. त्याला दिसलं ना तर लगेच फोन बंद करतो. आणि कोथिंबीर खूप छान मस्त अशी हिरवीगार आहे, पण त्याच्यामध्ये काँग्रेस आहे. तर आता म्हणाल तुम्ही काँग्रेस म्हणजे काय, पार्टी वगैरे तुम्हाला वाटेल तर नाही. तर ही आहे काँग्रेस, एक झाड आहे जी गावाकडे ह्याला काँग्रेस म्हणतात. आणि ते जर थोडंसं जरी जेवणामध्ये गेलं तर खूप जास्त असं कडू बनतं. तर कोथिंबीरमध्ये, पालकमध्ये, बऱ्याचशा भाज्यामध्ये ते निघतं एक एक काडी त्याच्यातली. तर असे बऱ्याचशा काड्या होत्या ह्याच्यामध्ये. तर मी थोडीशी कोथिंबीर नीट करून घेतली. आणि चटणी बघू शकते किती मस्त झालेली आहे. त्याच्यामध्ये काय काय टाकले ते सांगते तुम्हाला. कोथिंबीर टाकली, हिरव्या मिरच्या टाकल्यात, लसूण आणि अद्रक टाकलेले, सगळे थोडं थोडं टाकलेलं आहे. जर पुदिना असेल तुमच्याकडे तर पुदिना पण टाकू शकता, पण माझ्याकडे नव्हता त्याच्यासाठी मी अशीच वाटलेली आहे. आणि मस्तपैकी एक लिंबू छोटंसं होतं ते टाकलेलं आहे. आणि थोडीशी चाट मसाला, थोडीशी नाही थोडासा चाट मसाला टाकला आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं सोडून पाणी टाकलेलं आहे. आणि ही चटपटीत मस्त अशी चटणी तयार झालेली आहे, जी आपण भज्यापावाला लावून खाऊ शकतो. तर अशी चटणी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि भजे करते. तर पीठ बघू शकता पातळ झालेलं आहे, का तर सकाळीचं पीठ आहे हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आणि पीठ ठेवल्यानंतर मिक्स करून ते खूप जास्त असं पातळ होतं. तरीसुद्धा म्हटलं की थोडेसे असे भजे करून घेते, कसे होतात बघू. आणि खरंच हे भजे काय झालं, चपटे झाले पूर्ण. आणि नंतर म्हटलं चला थोडंसं पीठ मिक्स करू याच्यामध्ये सुकं, जेणेकरून व्यवस्थित भजे दुसरे होतील. आणि दुसरे पीठ मिक्स केल्यानंतर ते गोल झाले आणि हे सगळ्यांना हे चपटे भजे आवडले, असं झालं. तर म्हटलं ठीक आहे आता चला झालं तर झाल्यात. आणि ते दुसरेसुद्धा खूप छान झाले होते, पण हे चपटे झाल्यानंतर त्यांना खूप ते चपटेवाले आवडले, का तर ते खूप क्रिस्पी, तर ते खूप असं कुरकुरीत मस्त झालते. पण हे पण छान झाले होते, पण हे थोडेसे गुबगुबीत झालते. तर चला मग सगळे भजे पटापट बनवून घेते. ह्यांना पण खायला देते, स्नेहा सचिनला स्वप्नीला खायला देते. आणि मी सुद्धा जेवण करते. मला सुद्धा खूप भूक लागली, का तर मी सकाळी जेवण केले, त्याच्यावर दिवसभर मी काय खाल्लं नाही. पाणी वगैरे पिले 2-3 वेळा, पण जेवण वगैरे काय खाल्लेलं नाही. आणि सकाळी दुपारी गेल्यानंतर सचिन म्हणत होते वडापाव वगैरे खावतो, म्हटलं नको जाऊ द्या, आता म्हटलं हात पण घाणे नको खायला. आणि आता ह्यांना खायला दिले. आणि ह्यांना म्हटलं भाजी चपाती खा, पण आता ह्यांना भारी झाली म्हणून यांचे चटणी वगैरे चाललेलं आहे खायला. पण आता भाजी चपाती माहीत नाही खातात का नाही ती. स्वप्नील तर झोपून खाते, त्याला म्हटलं उठून बसून खा. चला तर मग हा व्हिडिओ इथं संपवते. अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असं नाही आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पण उद्याच्या व्हिडिओमध्ये येतो. पर्यंत बाय बाय.